मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा 2 तासांचा ब्लॉक असणार आहे। गॅन्ट्री बसवण्यासाठी आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। अवजड आणि हलक्या वाहनांना या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी आता बंदी करण्यात आलेली आहे। 2 तास हा ब्लॉक असणार आहे। दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। गॅन्ट्री बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 2 तासांचा ब्लॉक असणार आहे। दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये हा ब्लॉक असेल। या ठिकाणी गॅन्ट्री बसवण्याचं काम सध्या सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर या ठिकाणी या महामार्गाचं काम करण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 2 तासांचा ब्लॉक हा घेण्यात येतोय। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। रोहन, बरेच दिवसांपासून आपण पाहतोय मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यात येतोय। गॅन्ट्री बसवण्याचं सध्या काम सुरू आहे। आज सुद्धा हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। नक्कीच नीलम, खरं तर गेल्या काही दिवसापासून MSRDC आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंतर्गत जे ते अशा प्रकारची कामं मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरती द्रुतगती मार्गावरती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतात। आणि याच पार्श्वभूमी जो आहे तो आज देखील एक्सप्रेसवे वरती 2 तासाचा जो आहे तो ब्लॉक घेण्याचं निर्धारित जे आहे ते MSRDCने केलेलं आहे। 12 ते 2 या वेळामध्ये हे सगळं ब्लॉक करण्याचं काम आणि यानंतर ब्लॉक केल्यानंतर MSRDCच्या माध्यमातून आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंतर्गत जे ते गॅरंटी बसवण्यात येणार आहेत। आणि याच गॅरंटीवरती CCTV कॅमेरे असतील किंवा दिशादर्शक फलक असतील ते लावण्यात येणार आहेत। आणि त्यामुळे भविष्यामध्ये जी प्रवासी प्रवास करणार आहेत त्यांना मोठा फायदा या सगळ्याच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद असणार आहे। किवळे ब्रिजच्या पासून जे सुरू होतं मुंबईला जाणारा मार्ग, तो मार्ग जो आहे तो जुना मुंबई पुणे हायवेकडे वळवण्यात येणार आहे आणि तिथूनच वाहनं जे आहेत ते प्रवास करणार आहेत। त्यामुळे हा संपूर्ण रस्ता 2 वाजेपर्यंत तरी सध्या ब्लॉक असल्याची माहिती मिळते। रोहन, असं असताना आता बरेच दिवस आपण पाहतोय की ब्लॉक घेण्यात येतोय, असं असताना ज्या ठिकाणी आता पर्यायी मार्ग देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये का? खरं तर आपल्याला माहिती आहे की एक्सप्रेस वेला पॅरलली जुना मुंबई पुणे हायवे आहे आणि या जुन्या मुंबई पुणे हायवेवरती यापूर्वी देखील गर्दी होत होती। परंतु आताच्या काळामध्ये ते जाणून बुजून असा वेळ निवडताय ज्या वेळेमध्ये जेणेकरून ट्रॅफिक जास्त हायवेला नसतं आणि असा दिवस निवडतात ज्या दिवशी गाड्या जास्त वाहनं जे आहेत ते एक्सप्रेसवे वरती नसतात। त्यामुळे थोडा वेळापूर्वी हे सगळं ट्रॅफिक होतं, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जी वाहतूक कोंडी दरवेळेस पाहायला मिळते ती वाहतूक कोंडी होत नाही। ट्रॅफिक तिकडे वळल्यानंतर निश्चितपणाने जुन्या हायवेवरती थोडासा लोड येतो, परंतु पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून वाहनांची संख्या ज्या प्रमाणामध्ये वाढते त्या निर्धारित केल्यानुसार इथून पुढच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये एक्सप्रेस वेची वाहतूक वाढणार आहे आणि त्या सगळ्यांना प्रवाशांना सोयीने प्रवास करता यावा, त्यांना प्रवास व्यवस्थित करता यावा म्हणून जो आहे तो अशा प्रकारची गॅरंटी बसवण्याचं काम सध्या सुरू असलेलं पाहायला मिळतंय। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।